मित्रांनो, एक काळ असा होता जेव्हा तुमचा बिझनेस छोटा होता. तुम्ही स्वतः गल्ल्यावर बसायचात आणि बिझनेसचा सर्व हिशोब, सगळे कॅल्क्युलेशन्स तुमच्या डोक्यात फिट असायचे. पण आता तुमचा बिझनेस मोठा झालाय. टर्नओव्हर 2 कोटी, 5 कोटी किंवा अगदी 10 कोटीच्या पुढे गेलाय. मग आता प्रश्न फक्त सेल्सचा राहिलेला नाहीये, तर प्रश्न हा आहे की तुम्ही कमवलेला नफा हा तुमच्याच खिशात राहतोय की पेनल्टीमध्ये जातोय. अनेक मोठ्या बिझनेसचे मालक एकतर मार्केटिंग किंवा ऑपरेशन्समध्ये इतके गुंतलेले असतात की टॅक्सच्या डेडलाईन्स किंवा रिकन्सिलेशन्सकडे त्यांचं दुर्लक्ष होतं. आणि मग अचानक एक दिवस जीएसटी कडनं नोटीस येते किंवा इन्कम टॅक्सची स्क्रुटिनी लागते आणि मग कष्टाने कमवलेले हे लाखो रुपये एका झटक्यात बाहेर जातात. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक सीएफओ लेवल मंथली चेकलिस्ट देणार आहे, जी तुम्ही तुमच्या अकाउंटंटकडनं दर महिन्याला तपासून घेतलीच पाहिजे. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यातली एक टिप सुद्धा तुमचे लाखो रुपये वाचवू शकते. नमस्कार, मी सीए प्रज्ञा श्रीधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे इनपुट टॅक्स क्रेडिट. समजा तुम्ही महिनाभर कच्चा माल खरेदी केलात आणि त्याच्यावरती तुम्ही 10 लाख रुपये जीएसटी भरला असेल, तर तुम्हाला काय वाटतं की हा 10 लाख तुमचा फायदा आहे, कारण तो तुम्ही तुमच्या जीएसटीच्या लायबिलिटीमधनं वजा करू शकता. पण जर तुमच्या वेंडर्सने म्हणजेच तुमच्या सप्लायर्सने त्यांचं रिटर्न वेळेत भरलं नसेल, तर हा टॅक्स तुम्हाला तुमच्या जीएसटी पोर्टलवरती फॉर्म जीएसटी टू बी मध्ये दिसणार नाही. आता हा दिसत नाहीये म्हणून तुमचं नुकसान आहे का? तर येस, 100% तुमचं नुकसान आहे. कारण जीएसटीच्या नियमांनुसार जोपर्यंत हा टॅक्स तुम्हाला जीएसटी टू बी मध्ये दिसत नाही, तोपर्यंत तुम्ही तो क्लेम करू शकत नाही. म्हणजेच तुमच्या जीएसटीच्या लायबिलिटीमधनं तो वजा करू शकत नाही. त्यामुळे जर तुमच्या बिझनेसचा टर्नओव्हर 2 कोटींच्या पुढे असेल आणि महिन्याला असा 1,00,000-2,00,000चा आयटीसी जरी चुकला, तरी वर्षाला तुमचं 15-20 लाखांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे एक बिझनेस ओनर म्हणून तुम्ही तुमच्या अकाउंटंटला दर महिन्याला विचारायला हवं की आपल्या बुक्समध्ये आयटीसी किती आहे, त्यापैकी जीएसटी पोर्टलवरती किती दिसतोय, कोणत्या वेंडर्सने आयटीसी दाखवलेला नाहीये, मग त्या वेंडर्सला फॉलोअप ईमेल गेलाय का, आणि जर नसेल गेला तर त्यांना त्वरित फॉलोअप घ्यायला सांगा, जेणेकरून तुमचं आयटीसी मध्ये नुकसान होणार नाही. दुसरा मुद्दा, जो सध्या मार्केटमध्ये सर्वात जास्त चर्चेत आहे, तो म्हणजे एमएसएमई वेंडर्सचं पेमेंट. जर तुम्ही एखाद्या एमएसएमई रजिस्टर्ड वेंडरकडनं मटेरियल खरेदी केलं असेल, तर तुम्हाला त्याचं पेमेंट 15 ते 45 दिवसांच्या आतच करावं लागतं. जर तुम्ही पेमेंट वेळेत केलं नाहीत तर काही धोके आहेत का? तर येस, जर तुम्ही पेमेंट वेळेत केलं नाहीत आणि ते आर्थिक वर्ष संपलं, तर तुमचा तो सर्व खर्च डिसलाव होतो. आता हे समजण्यासाठी आपण एक छोटं उदाहरण घेऊया. समजा तुम्ही एखाद्या एमएसएमई रजिस्टर्ड वेंडरकडनं 50 लाखाचं मटेरियल खरेदी केलं, त्याला पेमेंट वेळेत गेलेलं नाहीये, 45 दिवसांपेक्षा जास्त दिवस झालेले आहेत, तर मग इन्कम टॅक्सच्या नियमांनुसार ते पूर्ण 50 लाख डिसलाव होतील आणि तुमच्या उत्पन्नात ऍड होतील. म्हणजे समजा त्या वर्षाचा तुमचा नफा असेल 30 लाख रुपये, तर हे 50 लाख त्यात जोडले जातील आणि मग एकूण 80 लाखांवरती तुम्हाला इन्कम टॅक्स भरावा लागेल. त्यामुळे एक बिझनेस मालक म्हणून तुम्ही दर महिन्याला तुमच्या अकाउंटंटला विचारा की तुमच्या वेंडर्सपैकी किती वेंडर्स एमएसएमई मध्ये रजिस्टर्ड आहेत, कोणाचं पेमेंट 45 दिवसांच्या वर गेलंय का, आणि जर तसं असेल तर त्याला त्वरित पेमेंट करा, जेणेकरून तुमचे खर्च डिसलाव होणार नाहीत. तिसरा मुद्दा आहे टीडीएस, म्हणजेच टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. अनेकदा असं होतं की आपण प्रोफेशनल फीज किंवा भाडं देतो, पण त्यावरती टीडीएस कापायला विसरतो, किंवा टीडीएस कापला असेल तर तो सरकारी तिजोरीत वेळेवर भरायला विसरतो. आता यामुळे काय होईल? तर जर तुम्ही एखाद्या खर्चावरती टीडीएस कापायला विसरलात किंवा कापलेला टीडीएस सरकारकडे वेळेत भरायला विसरलात, तर त्या एकूण खर्चापैकी 30% रक्कम ही डिसलाव होते आणि तुमच्या उत्पन्नात ऍड केली जाते. तसंच जर टीडीएस वेळेत सरकारकडे भरला नाही, तर त्यावरती 1.5% व्याज तुम्हाला दर महिन्याला भरावं लागेल. त्यामुळे एक बिझनेस मालक म्हणून तुम्ही तुमच्या अकाउंटंटला आवर्जून विचारा की खर्चांवरती टीडीएस कापलाय का, कापलेला टीडीएस 7 तारखेच्या आत सरकारकडे जमा केलाय का, टीडीएसचे रिटर्न्स वेळेत जात आहेत का, जेणेकरून कंप्लायन्सेस मध्ये तुमचं नुकसान होणार नाही. चौथा मुद्दा टॅक्सचा नसून बिझनेस चालवण्याचा आहे.
काही बिझनेस मालक वर्षातून एकदाच त्यांच्या बिझनेसची बॅलन्स शीट बघतात किंवा काही तर बघत सुद्धा नाही. आणि हीच सर्वात मोठी चूक आहे. एक बिझनेस ओनर म्हणून तुम्ही दर महिन्याला बिझनेसचे MIS रिपोर्ट्स बघितले पाहिजे. MIS म्हणजे काय? मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम. आणि या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिला आहे की बँक रिकन्सिलिएशन. तुमच्या बुक्समधील बॅलन्स आणि तुमच्या बँकेत किती बॅलन्स आहे याचं तुम्ही दर महिन्याला रिकन्सिलिएशन केलं पाहिजे. दुसरं आहे डेटर्स क्रेडिटर्सचं एजिंग. डेटर्स म्हणजे काय? तर तुमचे मार्केटमध्ये किती पैसे अडकलेले आहेत, ते तुम्हाला किती दिवसात मिळणार आहेत. क्रेडिटर्स एजिंग म्हणजे काय? तर तुम्ही तुमच्या वेंडर्सना किती दिवसात पेमेंट करायला हवं. तर हे एजिंग वेळोवेळी बघायला हवं. आणि तिसरं आहे नेट प्रॉफिट मार्जिन. बरेच बिझनेस ओनर्स वर्षाला बघतात की त्यांना बिझनेसमधून किती नफा झाला. तर हे वर्षाला न बघता तुम्ही दर महिन्याला बघितलं पाहिजे की तुम्ही किती नफा कमवलाय. आणि हे जर रिपोर्ट्स तुमच्याकडे नसतील तर तुम्ही बिझनेस स्ट्रॅटेजिकली करत नाही आहात, तर तुम्ही बिझनेस अंधारात करताय. शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे स्टाफ कंप्लायन्सेस. जर तुमच्याकडे 10 पेक्षा जास्त कर्मचारी असतील तर तुम्हाला PF आणि ESSC कंप्लायन्सेस लागू होतात. त्यामुळे जर तुम्ही कर्मचाऱ्यांच्या पगारातून PF आणि ESSC कापले असेल आणि ते वेळेवर सरकारकडे भरलं नाही तर तो फक्त आर्थिक गुन्हा नाहीये, तर तो क्रिमिनल ऑफेन्समध्ये मोडू शकतो. आणि मोठ्या बिझनेसेससाठी ही एक रेप्युटेशनल रिस्क ठरू शकते. त्यामुळे तुमच्या स्टाफचे कंप्लायन्सेस वेळेवर करत जा. तर मित्रांनो, 2 कोटींहून जास्त टर्नओव्हर असणं ही अभिमानाची गोष्ट आहेच, पण त्यासोबत येणाऱ्या कायदेशीर जबाबदाऱ्या पार पाडणं हे तुमचं कर्तव्य आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या बिझनेसमधल्या सध्याच्या सिस्टीम्स अपुऱ्या आहेत किंवा जर तुम्हाला तुमच्या बिझनेसचं कंप्लायन्स ऑडिट करून घ्यायचं असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आमचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल, महत्त्वाचा वाटला असेल तर त्याला लगेच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.